आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या सर्व भागातले पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मिळून आपण जी सर्वांनी मिळून युवा संघर्ष यात्रा महाराष्ट्रातले सर्वसामान्य लोक तसंच युवांचे प्रश्न घेऊन जी सुरू केली होती आणि महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बघता काही काळासाठी आपण जी स्थगित केली होती ती आपण परत एकदा सुरू करणार आहोत। दिवाळी झाल्यानंतर 16 तारखेला संध्याकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म ज्या पवित्र ठिकाणी झाला, ज्या गावामध्ये झाला, जामखेड तालुक्यातील सोंडी या गावापासून आपली ही यात्रा सुरू होणार आहे आणि त्याच रूटवरनं, जो रूट पूर्वी आपण ठरवला होता त्याच रूटवरनं ही यात्रा पायी जात नागपूरला 11 ते 12 तारखेला ती पोहोचणार आहे। योगायोगाने ज्या दिवशी ती यात्रा नागपूरला पोहोचेल तो दिवस म्हणजे 12 डिसेंबर, आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस। याच्यामध्ये आधी जी यात्रा आपण सुरू केली होती, ज्यासाठी आपल्याला अनेक दिवस मिळत होते, त्यामुळे आपण दर दिवसाला 16 ते 19 किलोमीटर प्रवास हा दिवसाला आपण करत होतो। पण आता ही यात्रा कमी दिवसामध्ये आपल्याला करायची असल्यामुळे आणि अधिवेशनाच्या आत नाही तर अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पोचावी यासाठी आता आपण 23 ते 25 किलोमीटर दिवसाला करणार आहोत। जसं पूर्वी ठरलं होतं त्याच पद्धतीने ही यात्रा होईल। आमच्याबरोबर 150 ते 180 पदयात्री असणार आहेत आणि ज्या ज्या गावातून, ज्या ज्या तालुक्यातून ही यात्रा जाईल तिथे असणारे नागरिक, युवा या यात्रेला दिवसासाठी, अर्धा दिवसासाठी जुडतील आणि मग हे 30-35 मुद्दे जे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी महत्त्वपूर्ण आहेत, हे मुद्दे घेऊन आम्ही चालत जाणार आहोत। जाताना काही संघटना, काही लोक, काही शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, विविध समाजाचे मान्यवर, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर हे जेव्हा आम्हाला भेटतील तर हळूहळू हे मुद्दे वाढत जातील। पण याच्यामध्ये शासकीय पदभरती आणि रोजगार हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आपण घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये 6 ते 7 इतर मुद्दे आहेत। औद्योगिक विकास व गुंतवणूक हा एक मुद्दा आपण या यात्रेमध्ये घेतला, ज्याच्यात इन्व्हेस्टमेंट आणि नोकरी हे विषय असे 6 ते 7 मुद्दे याच्यामध्ये आहेत। कृषी, याच्यामध्ये आत्महत्या, अतिरिक्त शेतकऱ्याला जे काही खत घ्यावं लागतं, खताच्या किमती, असे मुद्दे याच्यामध्ये घेतलेले आहेत। चौथा मुद्दा शिक्षण व कौशल्य विकास असा याच्यामध्ये घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये बार्टी, सारथी, अमृत असे काही मुद्दे, महाज्योती असे मुद्दे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत। त्यानंतर कायदा व सुव्यवस्था व आरोग्य हा एक मुद्दा आपला या यात्रेमध्ये, ज्याच्यामध्ये 5-6 मुद्दे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण घेतलेत। त्याच्याचबरोबर सामाजिक व क्रीडा याच्यामध्ये आपण मराठा आरक्षण हाही मुद्दा घेतला आहे आणि याच्याचबरोबर धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजासाठी आरक्षण हे मुद्दे याच्यामध्ये घेतले। जातीनिहाय जनगणना, युवा आयोगाची स्थापना, अशा पद्धतीने 6 प्रमुख मुद्दे आणि 35 उपमुद्दे याच्यामध्ये घेतलेत। पण हे इथंच थांबतील असं नाही, हे मुद्दे येत्या काळामध्ये वाढत जातील। 24 ऑक्टोबरला
आपण जी यात्रा सुरू केली होती दसऱ्याच्या दिवशी, तेव्हा ही यात्रा हळूहळू जशी पुढे सरकेल तसे दिवाळी आपण काही गावांमध्ये साजरी करणार होतो, म्हणजे लोकांमध्ये साजरी करणार होतो. पण यात्रा काही कारणांमुळे आणि महत्त्वाच्या कारणांमुळे आपल्याला स्थगित करावी लागली, नियोजनामध्ये बदल करावा लागला. पण दिलेला शब्द हा पाळावा लागतो, म्हणून परत एकदा ही यात्रा चालू करतच आहोत. पण दिवाळीच्या काळामध्ये आपण जे ठरवलं होतं की लोकात जाऊनच दिवाळी करायची, अशी दिवाळी आम्ही सर्वजण मिळून तिथे करणार आहोत. 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. त्या दिवशी सकाळी 9 वाजता सोंडी या गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याला अभिवादन करून तिथं आपण दीपोत्सव साजरा करणार आहे. तसंच दुपारच्या वेळेस अंबड जालना जिल्ह्यामध्ये मत्स्योदरी देवीचं दर्शन घेऊन आपण सिंदखेड राजाला पोहोचणार आहोत व तिथं राजमाता जिजाऊ यांच्या कार्याला विचाराला अभिवादन करून तिथे असणाऱ्या नागरिकांच्या समवेत आपण दीपोत्सव साजरा करणार आहोत. त्यानंतर 13 नोव्हेंबरला आपण दुपारी 2 वाजता 2 ते 4च्या सुमारास यवतमाळला जाऊन ग्रामहित संस्था ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या हितासाठी काम करणारी ही संस्था आहे. त्यांच्याबरोबर मी, माझं कुटुंब आणि पदयात्री आम्ही सर्वजण मिळून तिथं 13 नोव्हेंबरचा दिवस त्या ठिकाणी साजरा करणार आहोत. त्याच्याचबरोबर 14 नोव्हेंबर म्हणजे त्या दिवशी आपलं काय पाडव्याचा दिवस. त्या दिवशी आपण सकाळी 9 वाजता बीड इथे असणारं आपलं राष्ट्रवादी जे भवन आहे, जे जाळण्यात आलं होतं, ते कसं जाळलं, कुणी जाळलं या बाबतीत आपण खूप डिटेलमध्ये बोलू शकतो. पण शेवटी पार्टी म्हणून आपण काम करत असताना जसं कुटुंब आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, तसंच पार्टीसाठी पार्टी कार्यालय, तिथे असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पाडव्याचा दिवस कुटुंबाबरोबर मी असेल, तसंच त्या भागाचे जिल्हा अध्यक्ष व आमदार संदीप भैया, आम्ही सर्वजण मिळून तो दिवस तिथं साजरा करणार आहोत, पाडव्याचा दिवस. आणि मग तो तिथं साजरा केल्यानंतर 15 नोव्हेंबरला आपण सकाळी 8:30 वाजता मलगंगा देवीचं दर्शन पारनेरमध्ये घेऊन दुपारच्या सत्रामध्ये त्या तालुक्यामध्ये असणारे आणि आसपासच्या तालुक्याचे जे सर्व विधवा भगिनी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण भाऊबीज तिथं साजरी करणार आहोत. आणि मग 16 नोव्हेंबरला संध्याकाळी आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील, काँग्रेसचे आणि तसंच शिवसेनेचे काही नेते यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी आपण एक छोटी अशी सभा ही चोंडीमध्ये जामखेड तालुक्यामध्ये घेणार आहोत. आणि मग 17 तारखेपासून आपली यात्रा ही तशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे दिवाळी लोकांमध्येच आपण ठरवल्याप्रमाणे साजरं करत, तसंच ही यात्रा युवांचे आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन आपण ही सुरू ठेवत 11 ते 12 डिसेंबरला ही नागपूरला हे सगळे मुद्दे घेऊन सरकारला टप्प्याटप्प्याने हे सगळे मुद्दे आणि या मुद्द्यामध्ये असणारं जे काही महत्त्व आहेत ते महत्त्व समजून घेऊन हे सगळे मुद्दे टप्प्याटप्प्याने कसे सरकार सोडवेल यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा कंत्राटी नोकर भरतीचा GR मागे घेण्याचा जो होता तो त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर इतर मुद्दे जे आहेत ते सुद्धा ते सिरियसली लक्षात घेऊन ते मागे तरी घेतील, नाहीतर त्याच्यामध्ये बदल तरी करतील, नाहीतर न्याय तरी देतील, असा विश्वास आम्ही सर्वजण मनामध्ये ठेवून ही यात्रा काढत आहोत. या यात्रेच्या संबंधित आपल्या सर्वांच्या मनामध्ये जर कुठले प्रश्न असतील तर आपण ते मला विचारावेत.
यात्रेच्या बद्दल चर्चा झाल्यानंतर जर इतर कुठले विषय असतील त्या बाबतीत आपण बोलूया, पण पहिले प्रश्न हे यात्रेच्या बाबतीत असावे अशी विनंती आपल्या सर्वांना आम्ही सर्वजण मिळून करत आहोत. यात्रा ज्या उद्देशासाठी तुम्ही काढताय, यात्रा ज्या उद्देशासाठी तुम्ही काढताय, जे मुद्दे घेऊन काढताय, त्याकडे सध्या महाराष्ट्राचं लक्ष कसं असेल? कारण 2 आरक्षणाची लढाई आणि त्याचं आंदोलन सध्या सुरू आहे, पण लोकांचा फोकस त्या गोष्टींवर आहे. कदाचित राज्यातल्या नेत्यांचा फोकस हा त्या बाबतीत चर्चा व्हावी याच्याकडे कदाचित असावा, पण सामान्य लोकांचं मत आहे की आरक्षण हे मिळालंच पाहिजे. आरक्षण मिळत असताना आज ज्या काही अडचणी सामान्य लोकांना सोसाव्या लागत आहेत, जसं की दुष्काळाची परिस्थिती आपल्या राज्यामध्ये अतिशय हालाकीची आहे आणि याच्यामध्ये गोंधळलेलं जे सरकार आहे, निकामी जे सरकार आहे, त्यांनी कुठेतरी फक्त 40 तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर केले आणि इतर तालुक्यांकडे कुठेतरी त्यांनी दुर्लक्ष केलं. मराठवाड्याचे काही पदाधिकारी मिळून आम्ही आज कमिशनर साहेबांना भेटलो. या आपल्या जिल्हे जे मराठवाड्यामध्ये येतात त्यातले काहीच तालुके फक्त हे दुष्काळग्रस्त म्हणून त्यांनी जाहीर केले, पण इतर तालुक्यांना त्यांनी घेतलं नाही. त्यामुळे हाही मुद्दा शेतकऱ्यांसाठी, त्या जिल्ह्यामधल्या नागरिकांसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांना आज टेन्शन वाटतंय की उद्या जाऊन आमची फी भरता येईल का नाही आणि त्यामुळे शिक्षण आमचं पूर्ण होईल का नाही, यांच्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे जो आपण घेतलेला आहे. नोकर भरतीचा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे, आरोग्याचा मुद्दा आहे, खतं जी महाग झाली तोही याच्यामध्ये आपण मुद्दा घेतलेला आहे. सारथी, बार्टी, महाज्योती, TRTI ह्या संस्थेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, तेही सुद्धा याच्यामध्ये आपण घेतल्या. महिला सुरक्षतेचा मुद्दा आहे. त्यामुळे हे सर्व जे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे आहेच आणि या सगळ्या मुद्द्यांवर आज महाराष्ट्रातली जनता दररोज संघर्ष करत आहे आणि ही संघर्ष यात्रा त्याच संघर्षाचे एक प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही म्हणत असला तरीसुद्धा आम्हाला विश्वास आहे की लोक या बाबतीत चर्चा करेल. सरकार करेल नाही करेल हा मुद्दा नंतरचा, पण लोकांनी या बाबतीत चर्चा करावी, कारण का शेवटी मुद्द्यावर बोलण्याशिवाय अडचणी सुटत नसतात. आज हे सरकार मुद्द्यावर न बोलता नको त्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा करत आहे, जसं की कोण मंत्री होणार, कोण मुख्यमंत्री होणार, कोण पालकमंत्री होणार, त्या मुद्द्यांपेक्षा हे मुद्दे जास्त महत्त्वाचे आहेत. आरक्षणाचाही मुद्दा महत्त्वाचा आहे, तोही मुद्दा आपण या यात्रेमध्ये घेतलेला आहे. पाटील असं म्हटले की 24 तारखेपर्यंत मराठा समाजातील सर्व नेत्यांनी समाजाला जर पाठिंबा जाहीर नाही केला तर 24 तारखेच्या नंतर आम्ही सगळे मराठा नेत्यांची नावं जाहीर करून गेले, समाजाचं वाटोळं केलं, अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं. काय म्हणाले? नाही, माझं असं मत आहे की आपण पहिलं यात्रेच्या बद्दल बोलू आणि नंतर इतर महत्त्वपूर्ण जे विषय आहेत तेव्हा 100% आपण चर्चा करू. यात्रेच्या बद्दल कोणाला काही प्रश्न? ठीक आहे. आता इतर आपले जे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आपण हा मुद्दा जो या ठिकाणी बोलून दाखवला, जरांगे पाटलांनी आजच प्रेस घेऊन या बाबतीत कदाचित वक्तव्य केलं असं आम्हाला समजतं. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. 24 डिसेंबरपर्यंत आपण सर्वजण वाट बघणारच आहोत. आपल्या सर्वांची भूमिका हीच आहे की आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि योगायोगाने सरकार केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एकाच विचाराचं आहे आणि राज्यातसुद्धा सरकारने जेव्हा एक बैठक सर्व पक्षांची बोलवली होती तिथं सर्व नेते आले होते की आपल्याला जर आत्ता लवकरात लवकर आरक्षण देता आलं तर दिलंच पाहिजे आणि त्यासाठी जो काय पाठिंबा असेल सर्व पक्षांनी दिलेलाच आहे. 2 महिने आपल्या हातामध्ये आहेत. 2 महिने उलटण्याच्या आतच सरकार याबाबतीत सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया. त्यानंतर जरांगे पाटील साहेब जी भूमिका घेतील, लोक जी भूमिका घेतील हे 24 तारखेनंतरच आपल्याला कळेल. त्यामुळे त्यानंतरच याच्यावर बोलता येईल. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे की आरक्षणाच्या बाबतीतली मागणी ही गेल्या काही वर्षातच का व्हायला लागली.
त्याचं मुख्य कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बघितलं तर त्यांचा उत्पादन खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि जे काही रेट त्यांना त्यांच्या उत्पादनाला मिळाला तो तिथं मिळत नसल्यामुळे त्यांना जे प्रॉफिट होतं, नफा होतो, तो घटत चाललेला आहे. खताच्या किमती आणि सगळ्या किमती वाढत असल्यामुळे युवांची नोकरी आज मिळत नसल्यामुळे डिग्री असतानासुद्धा आणि ह्याच्यामुळे कुठं ते आर्थिक ताण हा कुटुंबाला आज होत असल्यामुळे आरक्षणाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आज तिथं होत आहे. आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की आरक्षण देत असताना असंच आरक्षण मिळालं पाहिजे जे कोर्टामध्ये टिकू शकेल. याच्या आधी आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला पण कोर्टामध्ये काही लोक गेली, त्यानंतर त्यांनी आरक्षण कोर्टातून त्याला स्थगिती आणली आणि मग जी मुलं स्पर्धा परीक्षा देत होते त्या मुलांना मुलींना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी या सोसाव्या लागल्या. त्यामुळे आरक्षण देत असताना त्या कायद्याच्या चौकटीत बसाव्यात. त्याच्याचबरोबर आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की ज्या पद्धतीने 2018ला 10% EWS कोट्याचं आरक्षण हे 50%च्या पुढे जाऊन घटनादुरुस्ती करून देण्यात आलं, तशाच पद्धतीचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारने जर केला तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जी मागणी आहे मराठा समाजाला कमीत कमी 13% आरक्षण मिळावं. तसंच धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या सगळ्यांचं एकत्रित करून आपण जर घटनादुरुस्ती करू शकलो तर मला असं वाटतं कायमस्वरूपी हा मुद्दा आणि हा प्रश्न हा सुटेल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. दुसरा कोणाचा काय प्रश्न आहे का? जर कोर्टामध्ये टिकायचं असेल आणि मोठ्या प्रमाणात जो घटकात वंचित आहे त्याच्यामध्ये आज जर बघितलं तर 13 ते 16% आरक्षण मराठा समाजाला लागणार आहे. ते आपल्याला द्यायचं असेल आणि मोठ्या प्रमाणात समाजातल्या युवांना जर न्याय द्यायचा असेल तर आपल्याला घटनादुरुस्ती ही करावी लागेल. काही लोकांचं प्रश्न आहे की घटनादुरुस्ती होऊ शकते का नाही, तर EWS कोट्यासाठी घटनादुरुस्ती ही केली होती. तशा पद्धतीने मराठा आरक्षणासाठी व तसंच धनगर, लिंगायत आणि इतरही समाजाच्या आरक्षणासाठी जर प्रयत्न झाले, केंद्र सरकारने जर सहकार्य केलं तर 100% हा मुद्दा सगळ्या समाजासाठी आणि खास करून मराठा समाजासाठी ते सुद्धा 16% आरक्षण हे त्यांना अतिरिक्त मिळू शकतं. राजकीय आरक्षण मिळत असेल मिळणार ते पण आम्ही स्वीकारतो. याबद्दलची तुमची भूमिका काय? राजकीय आरक्षण ओबीसी नाही, बघा याच्याबद्दल त्यांनी एक्झॅक्टली काय म्हणलं हे कुठंतरी आपल्याला ऐकून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल. त्यांची आजची प्रेस कॉन्फरन्स ही मी ऐकलेली नाही. ते काय बोलतात, कुठल्या शब्दावर स्ट्रेस करतात हे समजून घेतल्यानंतरच याच्यावर खूप जास्त स्पष्टपणे आम्हा सगळ्यांना बोलता येईल. बिहारमध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की आरक्षण हे ओबीसीतूनच द्यायला हवं आणि ओबीसीचे लाभ आम्ही सर्व केला, मग राजकीय असला तरी तो लाभ आम्हाला मिळाला. मुद्दा एकच आहे की जेव्हा आपण डायरेक्टली एका व्यक्तीकडनं एखादी गोष्ट जेव्हा ऐकतो त्यातून काही गोष्टी स्पष्टपणे आपल्याला कळतात. काल मी मुश्रीफ साहेबांबद्दल एक वक्तव्य केलं, उलट त्यांची बाजूच घेत होतो. त्यांना असं वाटलं जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की मी त्यांच्या विरोधात बोललो आहे. त्यामुळे जेव्हा एखादा पत्रकार प्रश्न विचारतो आणि संवेदनशील एखादा विषय असतो, ज्या व्यक्तीने तो प्रश्न विचारलेला आहे नाही तर ते वक्तव्य केलेलं आहे, ते वक्तव्य डिटेलमध्ये जाऊन समजून घेतल्याशिवाय संवेदनशील विषयावर आत्ता इथं बोलता येणार नाही. ठीक आहे. हां, बीडचे राष्ट्रवादी भवन काय बरं, ह्याच्यावर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये एकदा जावा. मी स्वतः तिथं गेलो होतो. मी तिथं पंडितांच्या घरी गेलो, मी क्षीरसागरांच्या घरी गेलो, राष्ट्रवादी भवन जे जाळण्यात आलं होतं तिथं गेलो, सोळंकेंच्या घरी गेलो. तिथं असणारे सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांशी मी चर्चा केली. आता ह्याच्यामध्ये जे मला कळलं ते मी इथं सांगतो. याच्यावरनं तुम्हीसुद्धा खोलात जाऊन काही चर्चा करता येईल. तिथं असं मला सांगण्यात आलं होतं की तिथे जे कोणी आंदोलन करण्यासाठी आले होते ते प्रोफेशनल लोक होते. आता ते प्रोफेशनल कशी होती तुम्हाला सांगतो की त्यांच्याकडे
फॉस्फरसचे बॉम्ब होते. फॉस्फरस हे टाकल्यानंतर ते आगीच्या संपर्कात आल्यानंतर मोठा भडका होतो. गाडीमध्ये टाकताना व्हिडिओ काय आलेले ते तुम्ही बघा. त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब होते. तसंच तिथं जेव्हा ते एखाद्या ठिकाणी जायचे त्या प्रत्येक घराला एक स्पेसिफिक नंबर दिला होता. ते फोनवर बोलत असताना असे बोलायचे 17 नंबर घरी चाललो आहे, 22व्या टार्गेटवर आता पोचलेलो आहे आणि 25व्या टार्गेटला नंतर जायचं आहे. असं जे काही वक्तव्य असतं, भाषा असते, ती प्रोफेशनल लोकांची असते. त्याच्यामध्ये एका गाडीमध्ये एका विशिष्ट साईजचे दगड ठेवली होती. जेव्हा बॅग एक प्रकारची बॅग घातली होती, नाही तर त्यांच्याकडे कापडामध्ये दगडं जी ठेवली होती ती विशिष्ट साईजची दगडं एका गाडीमध्ये होती. ती त्यांच्याकडची दगडं जेव्हा संपायची ते गाडीकडे जायचे, ती दुसरी दगडं त्यांच्याकडे घ्यायचे आणि मग ते फोडायचे. मागच्या बाजूला सल्फर त्या फॉस्फरसचे जे बॉम्ब होते त्याचा ते वापर करत होते. 3 विभागामध्ये टीम होती. एक टीम आधी जायची, CCTVचे कॅमेरे एका दगडामध्ये, नेम इतका त्यांचा भारी होता, एका दगडामध्ये CCTV कॅमेरा फोडायचे. दुसरी टीम जायची की दुसरं कुणी लोक व्हिडिओ काढतायत का, काढत असतील तर मोबाईल हातामध्ये घ्यायचा, तो फेकून द्यायचा, नाही तर तोडायचा. आणि तिसरी टीम असायची दगड फेकण्यासाठी आणि तिथं फॉस्फरसचा आणि पेट्रोलचा बॉम्ब वापरून तिथं पेटवायचं. याच्यामध्ये काही घरांमध्ये ते जेव्हा जायचे तेव्हा बाहेरचे जे लोक होते, नागरिक होते, त्यांना थांबवायचे. आत वडीलधारी लोक आहेत, तुम्ही जाऊ नका. आत महिला आहेत, लहान बाळं आहेत. तिथली जी मुलं जे काही प्रोफेशनल आले होते ते त्यांना सांगायचे आम्हाला काय फरक पडत नाही, बाळ असू द्या, महिला असू द्या, नाही तर वडीलधारू असू द्या. आणि त्याच्यामध्ये ते काहीतरी विशिष्ट पदार्थ याचं सेवन करायचे. त्याचं कदाचित ते ड्रग असू शकतं. त्यामुळे ते कितीतरी किलोमीटर पळत होते, उड्या मारत होते, वेड्यासारखं काय करत होते, तरी त्यांना काही फरक पडत नव्हता. त्याच्याचबरोबर तिथं 12 ते 13 ॲम्ब्युलन्स बाहेरून कुठून तरी आल्या होत्या. जेव्हा नागरिकांकडनं तिथं त्या मुलांवर हल्ले व्हायला लागले, कारण काय ही मुलं घरात जाऊन जाळपोळ करायला लागली, नागरिक शांत बसतात नाही, तर नागरिकांकडनं हल्ला त्या प्रोफेशनल लोकांवर जेव्हा झाला तेव्हा काही लोकांना दगड लागले, काही लोकांना काट्या लागल्या. मग तिथं दुसरी टीम त्यांची असायची की त्यांना त्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जायची आणि ॲम्ब्युलन्स बीड जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल असताना सुद्धा तिथं न थांबता डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला ती निघून जायची. पण ती ह्या शहरामध्ये सुद्धा ॲम्ब्युलन्स आलेली नाही. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर असं कुठंतरी आता वाटायला लागलेलं आहे मुद्दामूनच तिथं अशा प्रकारे काही गोष्टी केल्या गेल्या होत्या का, टार्गेट करत असताना मुद्दामूनच तिथं काही प्रतिष्ठित आणि खास करून OBC समाजाच्या घरावरच टार्गेट केलं जात होतं का, याच्यामध्ये मराठा आणि OBC समाजामध्ये कुठेतरी वाद निर्माण व्हावा अशा पद्धतीने याचं प्लॅनिंग होतं का. क्षीरसागरांच्या घरासमोर म्हणजे त्यांच्या गेटच्या समोरच्या गेट हे कशाचं आहे, तर तिथं पोलीस प्रशासनाचं मुख्य कार्यालय आहे. 100 ते 200 पोलीस तिथं राहतात आणि नेहमी असतात. जेव्हा क्षीरसागरांच्या घरावर जाळपोळ होत होती पोलीस अधिकारी तिथं होते, पण कोणालाही त्यांनी सांगितलं नाही की बाजूला हो, हे करू नका, आज महिला आहे, आज बाळ आहे, लहान मुलं आहेत, असं कुठेही पोलीस प्रशासनाकडनं सांगितलं येत नव्हतं. उलट काही पोलीस असे म्हणत होते आता पुढे निघा, पुढे चला. मग अशा पद्धतीने पोलीस ताकद असताना सुद्धा त्यांचं काम होतं की शांतता असावी, तरीसुद्धा ते जर काहीच करत नव्हते तर मग त्यांना वरून कुणी सांगितलं होतं का, असाही प्रश्न तिथे असणारे बीडचे नागरिक करत आहेत. आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं की 5 ते 6 तास पोलिसांकडनं कुठेही कारवाई तिथं झाली नव्हती. मुस्लिम समाजाच्या गल्लीमध्ये सुद्धा ती पोरं गेली, पण मग तिथं त्यांना जमलं नाही, मग हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न झाला होता का. आणि याच्याचबरोबर जेव्हा शेवट हे सगळे गेले ते ॲम्ब्युलन्स गेल्या कुठं, हाही प्रश्न आहे. दुसरं, पोलीस प्रशासनाचं वेगळंच काम तिथं सुरू केलं आहे. जी मुलं साईडला उभी होती, जी मुलं दगड टाकत नव्हती, जी मुलं पेटवत नव्हती, जी मुलं कुठेही वाद निर्माण करत नव्हती, पण साईडला उभे होते, तर त्या मुलांवर आता कारवाया सुरू केलेल्या आहेत. आणि बहुतांश हे मराठा समाजाची पोरं आहेत. त्यामुळे जी मुलं प्रोफेशनली आग लावत होते त्यांना तर तुम्ही पकडलंच नाही, ते कुठं गेले, कोणामुळे आले होते, हाही प्रश्न आहे. आणि जी मुलं बाजूला उभी होती त्यांच्यावर तुम्ही कारवाई करत असाल तर मग ह्याच्या मागे काय कारण आहे. आणि जर तुम्ही बघितलं की जेव्हा जरांगे पाटलांचं उपोषण चालू होतं
ते शांततेत होतं. बीडची घटना घडली, तिथं ओबीसी समाजाच्या काही नेत्यांवर, घरांवर, हॉटेलवर तिथं कारवाई झाल्या आणि जसं उपोषण मागे घेतलं त्याच दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशीपासून तिथं ओबीसीच्या बाबतीत काही मोठी मोठी वक्तव्य काही मोठ्या मोठ्या नेत्यांनी तिथं केली. तर मग याच्या मागे काय विचार आहे हे कुठेतरी लोकांना कळलं पाहिजे. पण लोकांना हे समजलंय की या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम असं जर होत नसेल तर कदाचित जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जर केला तर कदाचित लोकसभेमध्ये काही ठराविक महाशक्तींना त्याचा फायदा होईल. म्हणून ह्या गोष्टी केल्या जात आहेत का असाही प्रश्न काही सामान्य लोकांना आता पडायला लागलेला आहे. खात्याचा अपयश कारण इंटेलिजन्स फेल्युअर तिथं मराठा केले जरांगीने असं सांगितलं की भुजबळांच्याच जवळच्याने केलं. मग एवढे सगळे प्रश्न उपस्थित करत असताना तुम्ही थेट का सांगत नाही हे कोण केलेलं आहे? नाही, हे बघा, पोलीस प्रशासन जेव्हा कारवाई करत नाही बघायची भूमिका घेतं मग कुठंतरी मनामध्ये अशी शंका येते की शासनाकडनंच ह्या गोष्टी केल्या गेल्या आहेत का. जर पोलिसांकडनं कारवाई झाली असती ती सुद्धा 6 तास कुठलीच कारवाई नाही झाली. मग पोलीसच कमकुवत होते का पोलिसांना करायचंच नव्हतं का त्यांना कुणीतरी सांगितलं असाही प्रश्न आहे. आणि हे जे प्रोफेशनल लोक आहेत ते आली कुठून, त्यांना एवढं ट्रेनिंग कुठं दिलं गेलं होतं. त्यांचे केसाची स्टाईल बघा कसे कापले होते, त्यानंतर त्यांची पॅन्टची स्टाईल बघा, काय ठराविक संघटनेचे ते असू शकतात, असे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरं की आम्हाला असं कळतंय की आज होम मिनिस्टर साहेब छत्रपती संभाजीनगरला एका कार्यक्रमाला येणार होते, आलेले नाहीत, रद्द झालं. मला अशी अपेक्षा होती की जिथं जाळपोळ झाली आणि होम मिनिस्टरशिप तुमच्याकडे असेल तिथं त्यांनी एकदा जायला पाहिजे होतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून जेव्हा इथं या हॉस्पिटलमध्ये लहान बालकं दगावली तिथं त्यांनी यायला पाहिजे होतं. ठीक आहे, आज त्यांचा कार्यक्रम कॅन्सल झाला, पण शेवटी येत असताना कुठंतरी लोकांच्या हिताचे प्रश्नसुद्धा सुटावेत यासाठी त्यांनी प्रयत्न कुठं ना कुठंतरी केले पाहिजे. माझा थेट रोष एवढाच आहे की तिथं असणारे जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी कुठलीही कारवाई तिथं का नाही केली. जेली दगडफेक केली, जाळपोळ केली, त्यांना तुम्ही लगेच का धरलं नाही, त्यांना लगेच जेलमध्ये का नाही टाकलं. तिथं जर एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस असताना सुद्धा पोलीस कारवाई करत नसतील तर मग शंका ही होम मिनिस्टर यांच्याकडे पण जाते, मग तिथं अजून कुणी मंत्री असतील त्यांच्याकडे सुद्धा जाते. आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी कारवाई सुरू केल्या आणि त्या फक्त एकाच समाजावर सुरू केल्या. पण ही जी प्रक्रिया आहे ना ते जाळपोळ आहे ते एका विशिष्ट प्रोफेशनल लोकांनी केली असताना मग तिथं कुठेतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातो. आणि त्याच्याचबरोबर काही नेते तिथं येऊन वेगळी वक्तव्य करतात, वेगळ्या समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आज मुद्द्याचं बोलण्याची जरूरत आहे. उगाच समाजामध्ये वाद निर्माण करून महाराष्ट्र पेटवण्याचे दिवस आज नाहीत. मंत्री बोलतात हे गोंधळलेलं निकामी सरकार आहे. काय या राज्यात चाललं ह्यांना काही कळत नाही. आत्ता तुमच्याशी बोलत असताना अशी बातमी आम्हाला कळते की 1700 कोटी रुपये हे जे काही ॲडव्हान्समध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये विम्याचे मिळायला पाहिजे होते ते आज दिले. किती लोकांना दिले तर कदाचित 35-40 लाख लोकांना दिले. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला 3500 ते 4000 रुपये आलेले आहेत. मग पूर्ण रक्कम आल्यानंतर कदाचित ती रक्कम 12,000च्या आसपास जाईल. आज शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एवढी तुटपुंजी मदत तिथं देता आणि 40च तालुके अख्ख्या राज्यातले तुम्ही जाहीर करता दुष्काळ ग्रस्त. आणि त्याच्यामध्ये मंत्र्याचाच मुलगा मंत्र्याच्याच मतदारसंघामध्ये शनिवारी तिथं ते आंदोलन करत आहेत. याच्यावरून समजून घ्या किती गोंधळ आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्याच तालुक्यामध्ये खरं तर दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता, ठराविक जिथं अतिवृष्टी झाली ते सोडून, पण तसं काही झालेलं नाही. त्यामुळे सरकारला काय चाललंय, अधिकारी काय करतायत, अधिकारी झोपलेत का काम करतायत हे सुद्धा सरकारला कुठेही काय पडलेलं नाही. कुणी याच्यामध्ये लक्ष देत नाही. त्यामुळे लवकरात लवकर ते सुद्धा दिवाळीच्या आधी हे इतर तालुक्यामध्ये दुष्काळ हा जाहीर झालाच पाहिजे.
शेतकऱ्यासाठी आणि विद्यार्थी, कारण विद्यार्थ्यांना जर फी माफ नाही झाल्या तर फक्त मराठवाड्यात 2 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. ही गोष्ट कुठेतरी मनामध्ये ठेवली पाहिजे. हे सरकार फक्त लोकांची चेष्टा करते आणि फक्त राजकीय गोल गोष्टी करते, घोषणा करते, बाकी दुसरं काहीच करत नाही. जायकवाडीमध्ये वरच्या धरणातून पाणी सोडण्याबाबत तुमची भूमिका काय आहे? पवार साहेब, तोच मुद्दा. आता याच्यामध्ये नाशिक जिल्हा, नगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा ह्या तिन्ही जिल्ह्यांनी एकत्रित बसून याचा तोडगा लवकरात लवकर काढण्याची जरूरत आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये मोठे मोठे नेते आहेत. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर अनेक मंत्री आहेत. वरती तर कदाचित 1-2 मंत्रीच असू शकतात. त्यामुळे या सगळ्या मंत्र्यांनी बसून याच्यावर तोडगा लवकरात लवकर काढला पाहिजे आणि कुठल्याही शेतकऱ्यावर, व्यक्तीवर अन्याय होणार नाही याबाबतीतली दक्षता सरकारली आणि तिथे असणाऱ्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजकारण न करता तिथं घेतली पाहिजे, असं माझं तरी मत आहे. यात्रा पाणी वाटपाचे गाईडलाईन दिलेले आहे. त्यानुसार मराठवाड्याला पाणी सोडणं भाग आहे. तरी पलीकडचे लोक जे आहेत कोर्टात जातात, त्याचा स्टे स्टे दिला नाही, ते पाणी द्यावं लागेल. तरी 5 तारखेला धरणं आणखी नवीन बांधले जात आहेत. म्हणजे मराठवाड्याचा वाटा मारण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. आज खरं तर जलसंपदा मंत्री येणार होते. ते जर आले असते तर तुमच्याबरोबर, इथल्या नागरिकांबरोबर मी स्वतः त्यांना भेटून विनंती केली असते की या तिन्ही जिल्ह्यांना एकत्रित बसवा आणि सगळ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा. आणि जे कुठले नेते तुम्ही म्हणत आहात आमच्या पक्षातले आहेत, ते आता आमच्याकडे न राहता आता दुसरीकडे गेलेले आहेत, सत्तेत गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी मिळून मार्ग काढण्याची जरूरत आहे. चला ठीक आहे, थँक्यू. विलास भाऊ, मी सांगा ना यात्रेबद्दल बोललो, आभार घेऊन घ्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.